सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे। या अभंगातून तुकाराम महाराजांनी काहीसा उपदेश केलेला आहे आणि उपदेश आपलं भलं व्हावं, चांगलं व्हावं याच्याकरता उपदेश केलेला आहे। तुकाराम महाराज परोपरीनं उपदेश करत असताना आपल्याला पाहायला मिळतील। अनेक वेळेला तुकाराम महाराज उपदेश करतात। अभंग गाथेमध्ये तुकाराम महाराजांचे उपदेशपर भरपूर अभंग आहेत आणि प्रत्येक वेळेला उपदेश करत असताना एक स्वतंत्र तत्व हाताशी धरून तुकाराम महाराज उपदेश करतात असं आपल्याला पाहायला मिळेल। उपदेश करत असताना अपेक्षा मात्र एवढीच असते की आपल्या सगळ्यांकडून असा काहीतरी प्रयत्न घडावा, असे काहीतरी सायास घडावे की जे आपल्याला भगवंतापर्यंत पोचवतील। तुकाराम महाराजांची आपल्याकडून अपेक्षा एवढीच आहे की परमेश्वरापर्यंत पोहोच होण्याकरिता काहीतरी सायास आपण करावेत। आपण सायास करत नाहीत अशातली काही गोष्ट नाही आहे, पण आपले सायास देवापर्यंत जातील असे नाही आहेत याची तुकाराम महाराजांना खंत आहे आणि म्हणून तुकाराम महाराज परोपरीनं आपल्याला उपदेश करताना पाहायला मिळेल। तुकाराम महाराजांचे जे जे काही उपदेशपर अभंग आहेत त्या प्रत्येक उपदेशपर अभंगातून तुकाराम महाराजांनी आपल्याकडून अशा सात्विक अपेक्षा केलेल्या आहेत आणि त्या अपेक्षा तुकाराम माणसांच्या माणसाकडूनच आहेत, आपल्याकडूनच तुकोबारा यांच्या अपेक्षा आहेत। कारण तुकाराम महाराजांना अशी एक आशा त्यांच्या अंतःकरणात आहे की त्यांनी केलेली अपेक्षा आपण पूर्ण करू शकतो। विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा विठ्ठल विठ्ठल तर तुकाराम महाराज प्रत्येक वेळा एका तत्वाला हाताशी धरून उपदेश करतात आणि कशा करता उपदेश असतात, हे सगळे उपदेश आपले देवापर्यंत पोचण्याकरिता उपदेश आहेत। इतर वेळेला आपले जे काही प्रयत्न आहेत ते सगळे प्रपंचाकरता असतील, तर आता तुकाराम महाराजांची अपेक्षा आहे की आपण प्रयत्न करावेत ते देवाकरता प्रयत्न करावेत। कोणाकरता प्रयत्न करावेत? देवाकरता प्रयत्न करावेत। तुकाराम महाराजांची स्पष्ट अशी आपल्याकडून अपेक्षा असते, काय? देव पहावया हरी वो सायास, देव पहावया हरी वो सायास, देव पहावया हरी वो सायास, देव पहावया
पहावया करीवो सायास. काही नाही, संपत महाराजांच्या समोर त्यांच्यासारखाच सायास केला, दुसरं काही नाही. मला माहिती आहे ही त्यांची शैली आहे, त्यांचं कौशल्य आहे. एका 2-3 चाली म्हणायच्या. मी म्हटलं बघू आपल्याला जमतंय काय, ते परीक्षक असतील नाही. देव पहावया करीवो सायास न धरी हे आसना शिवंत. तुकाराम महाराजांनी आपल्याकडून अपेक्षा केलेली आहे की भगवंताला पाहण्याकरिता काहीतरी सायास असावेत. कारण आपले सायास काही त्या मार्गाने चाललेले तुकोबारायांना दिसले नाहीत. मग काहीतरी उपाय सांगावे म्हणून तुकोबारायांनी अनेक उपाय आपल्याला देवापर्यंत पोचण्याकरिता सांगितलेत. आपापल्या स्तराचा विचार करून जसा आपला स्तर असेल त्या त्या पद्धतीनं तुकाराम महाराजांनी उपदेश केलेला आपल्याला पाहायला मिळेल. तुकोबाराय कठीण नाही सांगत, तुकाराम महाराज कठीण उपाय सांगत नाहीत. तुकाराम महाराज बहुतेक वेळा सोपे उपाय सांगतात, सोपे उपाय सांगतात. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. हा सुलभ उपाव, उपाव म्हणजे उपाय आणि सुलभ म्हणजे सोपा. सोपा उपाय सांगतो म्हणत असताना 4-5 उपाय तुकाराम महाराजांनी सोपे सोपे सांगितले, अत्यंत सोपे उपाय. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त हा एक सोपा उपाय आहे. वेचिते वचन जेणे राहे समाधान हा सोपा उपाय आहे. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा हा सोपा उपाय आहे. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. हे सोपे सोपे उपाय सांगितलेत. म्हणजे उपकार करणं हा एक उपाय आहे देवापर्यंत पोचण्याकरिता. संतांच्या चरणाला नतमस्तक होणं हा एक उपाय आहे देवापर्यंत पोचण्याकरिता. समोरच्याच्या अंतःकरणाला गोड वाटेल असे शब्द बोलणं हा पण उपाय आहे देवापर्यंत पोचण्याकरिता. आणि भगवान परमात्म्याचं भजन शुद्ध अंतःकरणाने करणं हाही उपाय आहे देवापर्यंत पोचण्याकरिता. याच्यापेक्षा सोपे उपाय या जगात कुठले नाहीत. हे सगळे सोपे उपाय तुकाराम महाराजांनी सांगितलेत. आता सोपे सोपे उपाय तुकोबाराय सांगतात, अवघड सांगत नाहीत. म्हटल्यानंतर ते सोपे उपाय आपण करावेत की करू नयेत मला सांगावं. सोपे उपाय सांगितलेत तर ते करावेत की करू नयेत. हो नाही बोला जरा, माना तरी हलवा कमीत कमी. मला कळू द्या तुम्ही माझ्याशी बोलता म्हणून. माना हलवल्या तरी चालतील मला. भगवान परमात्म्यापर्यंत पोचण्याकरिता हे सोपे उपाय केले पाहिजेत. पण दुर्दैवानं आम्ही ते सोपे उपाय पण करत नाहीत. सोपे उपायही करायला आम्ही तयार नाही. मग सोपे उपायसुद्धा जमत नाहीत ना, तेव्हा तुकाराम महाराज मनुष्याचा स्वभाव ओळखतात. आणि स्वभाव ओळखून तुकोबाराय असं विचार करतात, यांना सोपं सांगितलं तर कदाचित हे घेणार नाहीत, पण कदाचित ह्यांना फुकटचा उपाय सांगितला तर हे घेतील. तुकाराम महाराजांनी स्वभाव ओळखलाय, गरजेचं नाही पण फुकट आहे, आम्ही घेणार की नाही घेणार मला सांगावं. हो नाही बोलत चला ना. फुकट आहे पण आपल्या कामाचं नाही आहे तरी घेणार की नाही घेणार? घेणार ना. कारण काय? फुकट आहे. फुकट आहे. फुकट आहे म्हटल्यानंतर आपण घ्यायला तयार होतो. मी परवाच्या दिवशी ते फोनवर एक अशी व्हिडिओ बघितली. एका ट्रकचा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ट्रकमध्ये काय असेल, पाण्याच्या बॉटल्स होत्या, पाण्याच्या बॉटल्स. तरी पण लोकांनी सोडल्या नाहीत, तरी लोकांनी सोडल्या नाहीत. ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्या ड्रायव्हरचं आणि त्यांचं काय झालं काही कोणाला घेणं देणं नाही. आम्ही ते पाण्याची बॉटल उचलण्यात लोक व्यस्त होती. का बरं? फुकट मिळालं ना. फुकट मिळालेलं कोणी सोडत नाही, कोणी सोडत नाही. मग तुकोबाराय विचार करतात, यांना जर सोपे पर्याय सांगून जमत नसेल तर यांना फुकटचे पर्याय तरी सांगून बघू, म्हणजे तरी हे करतील. मग तुकाराम महाराज सोपे पर्याय नाही सांगत, आता फुकटचे पर्याय सांगायला तुकाराम महाराज प्रवृत्त होतात. तुकोबाराय बोलतात, खरे बोले तारी फुकासाठी जोडे
फुकासाठी जोडे हरी, फुकासाठी म्हणजे फुकट, ऐसे फुकाचे उपाय सांडोनिया वाया जाय, तुकोबाराय म्हटले. याचा अर्थ हे फुकटचे उपाय आहेत. सोपे उपाय नाही जमले, तुकोबाराय फुकटचे उपाय सांगतात. आता तरी आपण करावेत की करू नयेत, केले पाहिजेत. हे सगळे उपाय सांगण्याच्या मागचा तुकाराम महाराजांचा उद्देश काय आहे? काही नाही, देव पहावया करियो सायास, देवापर्यंत पोचण्याकरिता आपण काहीतरी सायास करावे. म्हणून तुकाराम महाराज अत्यंत पोटतिडकीनं, अत्यंत तळमळीनं आपल्याला येऊन इथं उपदेश करतात, आपल्याकडून काहीतरी अपेक्षा करतात. आजही तुकाराम महाराजांनी उपदेश केलेला आहे. इतर वेळेला जसा एक एक विषय घेऊन तुकोबाऱ्यांचा उपदेश असतो, तसं आज तुकाराम महाराज आपल्या ठिकाणी, प्रत्येकाच्या ठिकाणी असलेल्या बुद्धी तत्वाला हाताशी धरून उपदेश केलेला आहे. बुद्धीला हाताशी धरतात. या अभंगाचा समग्र विचार केला तर तुकाराम महाराजांनी भर दिला आहे तो फक्त बुद्धी तत्वावर भर दिलेला आहे. बुद्धीला हाताशी घेऊन तुकाराम महाराजांनी उपदेश केलेला आहे. कारण तुकोबाऱ्यांना माहिती आहे हे अत्यंत महत्त्वाचं तत्व आहे, बुद्धी नावाचं तत्व. बुद्धी भगवंतानं प्रत्येकाला दिलेली आहे. प्रत्येकाला दिली की नाही मला सांगावं? भगवंतानं बुद्धी प्रत्येकाला दिली आहे की नाही? प्रत्येकाला दिलेली आहे. इथं मला बुद्धी नाही असा हात वर करून कोण सांगेल मला सांगावं? कोणी तर आहे का? त्याने मला, कोणी मला सांगावं हात वर करून की बाबा मला बुद्धी नाही, असं कोण सांगणार आहे? कोणी सांगणार नाही. म्हणजे प्रत्येकाला बुद्धी आहे, प्रत्येकाला बुद्धी आहे. संपत महाराज जरी समजा एखाद्यानं मला हात वर करून सांगितलंच मोठेपण करून की महाराज आम्हाला तुमच्यासमोर काहीच बुद्धी नाही हो, असं जरी एखाद्यानं हात वर करून सांगितलं ना, तरी मी त्याला म्हणेन कमीत कमी एवढ्या लोकांमध्ये उठून उभं राहायचं आणि महाराजांच्या समोर बोलायचं मला बुद्धी नाही, एवढी तरी बुद्धी आहे की नाही? एवढी तरी बुद्धी आहे की नाही? त्याला आहेच आहे. म्हणजे प्रत्येकाला बुद्धी आहे. बुद्धी नाही असा माणूसच नाही. अक्कलवान प्रत्येक माणूस आहे. कुठल्या माणसाला अक्कल नाही सांगा ना? प्रत्येकाला अक्कल आहे. मी थोडं गमतीनं म्हणत असतो, एखाद्याला कसलीच अक्कल नसली, एखाद्याला कसलीच अक्कल नसली तरी कमीत कमी खाण्याची अक्कल आहे की नाही? खाण्याची अक्कल तरी आहे की नाही? म्हणजे खाण्याची अक्कल आहे याचा अर्थ खाण्याची अक्कल प्रत्येकालाच आहे. प्रत्येकाला खाण्याची अक्कल आहे असं म्हणण्यापेक्षा अलीकडची स्थिती बघून थोडंसं उलट वाक्य करून मी म्हणत असतो, ज्याला अक्कल आहे त्यालाच खाता येतं. आता हे लावायचं कुठं ते तुमचं तुम्ही ठरवा. कुठलं वाक्य कुठं जोडायचं जोडून घ्या, पण अक्कलवानालाच खाता येतं. ज्याला अक्कल नाही त्याला खाता येत नाही. पण अक्कल, खाण्याची पण अक्कल नाही असं कोण? तुम्ही असं कधी बोर्ड बघितलाय का? खाण्याची अक्कल नसल्यामुळे हा माणूस मेला, बघितलंय कधी? नाही होत. अरे कसलीच अक्कल नसली तरी खाण्याची अक्कल प्रत्येकाला असते. म्हणजे भगवंतानं बुद्धी हे तत्व प्रत्येकाला दिलेलं आहे. बुद्धी प्रत्येकाकडं आहे. पण आपल्याकडं जी बुद्धी आहे ती बुद्धी आपण कोणत्या प्रकारात वापरतो त्याच्यावर ठरत असते की त्या बुद्धीला काय म्हणायचं. एक बुद्धीचा स्तर असा आहे की जी केवळ सत्कर्मांकरताच वापरली जाते, आणि एक बुद्धीचा वर्ग असा आहे की जी केवळ दुष्कर्मांकरताच वापरली जाते. एक अशी बुद्धी आहे की जी सत्कर्मच करते, आणि एक अशी बुद्धी आहे की जी केवळ दुष्कर्मच करते. ज्याची बुद्धी फक्त सत्कर्मच करते त्याच्या बुद्धीला सद्बुद्धी म्हणता येतं, आणि ज्याची बुद्धी केवळ दुष्कर्म करते त्याच्या बुद्धीला दुर्बुद्धी म्हणता येतं. हे निश्चित आहे. म्हणजे बुद्धीचे हे दोन वर्ग आपल्या डोळ्यासमोर आहेत. एक आहे सद्बुद्धी आणि दुसरा आहे दुर्बुद्धी. आणि समाजामध्ये आपल्याला सद्बुद्धिवान माणसंही दिसतात आणि दुर्बुद्धिवान माणसं सुद्धा पाहायला मिळतात. विठ्ठला विठ्ठला दोन्ही प्रकारची माणसं या समाजामध्ये आहेत. पण एक मनुष्य आपल्या बुद्धीचा वापर फक्त सत्कर्मांसाठी करतो आणि दुसरा आपल्या बुद्धीचा वापर फक्त दुष्कर्मांकरता करतो. हे दोन बुद्धीतलं अंतर आहे. दोनही बुद्धीतलं अंतर आहे. पहा तुम्ही, मी तुम्हाला उदाहरणं देईन. रामायणामध्ये जर तुम्ही जाल तर प्रभू श्रीरामचंद्रांना सीतामय्येचा शोध लावून देण्याकरिता आणि रावणाच्या लंकेचा शोध लावून देण्याकरिता वानर सैन्यामध्ये ज्यानं अत्यंत मदत केली ते कोण हो? हनुमंतराय. हनुमंतरायांकडे बुद्धी आहे म्हणायची की नाही म्हणायची? आहे. आहे म्हणण्यापेक्षा सगळ्यात जास्त बुद्धिमान कोणी असेल तर ते हनुमंतराय. बुद्धिमत्ताम वरिष्ठम. बुद्धिमत्ताम वरिष्ठम म्हणजे जेवढे जेवढे बुद्धिमंत आहेत त्या सगळ्या बुद्धिमंतांमध्ये वरिष्ठ. वरिष्ठ म्हणजे मोठे. या सगळ्यांमध्ये बुद्धिमान म्हणजे कोण? हनुमंतराय. म्हणजे हनुमंतरायांकडे बुद्धी आहे आणि हनुमंतरायांनी आपल्या बुद्धीचा वापर प्रभू श्रीरामचंद्रांना सहकार्य करण्याकरता केला. मग हनुमंतरायांची बुद्धी सद्बुद्धी म्हणायची की दुर्बुद्धी?
सद्बुद्धी मानायची. आणि त्याच ठिकाणी दुसरं एक पात्र आहे ते म्हणजे रावणाचं पात्र. रावणाला बुद्धी आहे म्हणता की नाही म्हणता? हां, बुद्धी आहे ना. रावणाला बुद्धी नाही असं म्हणून चालत नाही. रावणाकडे पण बुद्धी आहे. रावण काही कोणी सामान्य नव्हता. रावणानं सुद्धा अनेक ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे. दशग्रंथी ब्राह्मण म्हणून त्याची कीर्ती आहे सगळीकडे. हुशार आहे तो, ज्ञानी आहे, अनेक ग्रंथांचा अभ्यास आहे, शास्त्राचा अभ्यास आहे. एक स्वतःचा स्वतंत्र ग्रंथ निर्माण केलेला आहे रावणानं. त्याचं नाव रावण संहिता आहे. रावणानं स्वतःचा ग्रंथ निर्माण करावा याचा एवढा त्याचा अभ्यास आहे. म्हणजे रावणाला पण बुद्धी आहे. पण रावणानं आपल्या बुद्धीचा वापर कशाकरता केला आहे? फक्त प्रभू श्रीरामचंद्रांना पराजित करण्याकरता, प्रभू श्रीरामचंद्रांच्या सैन्याला पराजित करण्याकरता, सीता मातेला पळवून आणण्याकरता, म्हणजे केवळ दुष्कर्मांकरताच रावणानं आपल्या बुद्धीचा वापर केला असेल तर रावणाची बुद्धी सद्बुद्धी म्हणायची की दुर्बुद्धी? दुर्बुद्धी म्हणायची. हनुमंतरायांची बुद्धी केवळ सत्कर्म करते म्हणून ती सद्बुद्धी ठरली, आणि रावणाची बुद्धी ही केवळ दुष्कर्म करते म्हणून ती दुर्बुद्धी ठरली. विठ्ठला विठ्ठल बुद्धी तर प्रत्येकाला दिली आहे. आता ती बुद्धी आपण कशी वापरतो याच्यावर अवलंबून आहे की त्या बुद्धीला सद्बुद्धी म्हणायचं किंवा दुर्बुद्धी म्हणायचं. आपल्या हातात असलेली जी बुद्धी आहे त्या बुद्धीचा वापर योग्य व्हावा अशी तुकाराम महाराजांची आपल्याकडून अपेक्षा आहे. बुद्धी ही परमार्थाला अत्यंत पोषक असलेलं तत्व आहे. बुद्धी हे अत्यंत पोषक तत्व आहे, कारण बुद्धीकडे एक स्वतंत्र जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीची जाणीव आपल्याला शास्त्रानं करून दिलेली आहे. बुद्धीकडे एक काम आहे. आपलं जे अंतःकरण आहे त्या अंतःकरणाचे 4 विभाग केलेले आहेत: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. अंतःकरणाचे 4 भाग आहेत की नाही. अंतःकरणाला 4 घटकांमध्ये डिवाईड केलेलं आहे: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मनाचं कार्य वेगळं आहे, बुद्धीचं कार्य वेगळं आहे, चित्ताचं कार्य वेगळं आहे आणि अहंकाराचं कार्य वेगळं आहे. या प्रत्येकाची कार्यप्रणाली वेगळी वेगळी आहे. प्रत्येकाकडे जबाबदारी भिन्न भिन्न आहे. तुम्ही पहा, पहिलं काय आहे? मन. दुसरं बुद्धी. तिसरं चित्त. चौथं अहंकार. या चौघाचं मिळून काय होतं? अंतःकरण. या 4ही घटकांना मिळून काय होतं? अंतःकरण. पहिलं काय आहे? मन. दुसरं बुद्धी. तिसरं चित्त. चौथं अहंकार. पहिलं मन, दुसरं बुद्धी, तिसरं चित्त, चौथं अहंकार. पहिलं मन. हां, असं सगळे बोलत नाही तर आपण हेच चालू ठेवू. हां, सगळ्यांनी म्हणायचं. पहिलं काय आहे? मन. दुसरं बुद्धी. तिसरं चित्त आणि चौथं. आणि या चौघाचं मिळून काय होतं? वा वा, क्या बात आहे. असं पाहिजे बघा. असं असलं की बरं. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या चौघाचं मिळून जे अंतःकरण होतं, या प्रत्येकाकडे एक जबाबदारी आहे. मनाची एक जबाबदारी आहे. काय आहे? आपण नेहमी म्हणतो मनाचं काम काय आहे? आद्य शंकराचार्यांनी तत्वबोधामध्ये चिंतन करत असताना, मनाकडं कार्य सांगत असताना मनोसंकल्प विकल्पात्मक असं चिंतन केलेलं आहे. मनाकडे संकल्प विकल्प करणं असं काम आहे. चला, हे ऐकणं अवघड होईल तर मी सोपं सांगतो. मनाकडे संकल्प विकल्प करणं हे काम आहे. हे अवघड आहे ना, मी सोपं सांगून देतो. मनाचं काम काय आहे? भिन्नता निर्माण करून देणं हे मनाचं काम आहे. द्वंद्व निर्माण करून देणं हे मनाचं काम आहे. अजून सोपं करतो. एखादा पदार्थ समोर आल्यानंतर त्या पदार्थाच्या संबंधाने वेगळ्या वेगळ्या भावना अंतःकरणात निर्माण करून देणं हे मनाचं काम आहे. हे मनाचं काम आहे. अगदी सोपं बोलू का माझ्या भाषेत? अंतःकरणात एखादी वस्तू समोर आली की त्या वस्तूच्या संबंधानं गोंधळ घालून देणं हे मनाचं काम आहे. फारच अगदी सोपं बोलतो. आता याच्यापेक्षा सोपं काहीच नाही. मनाचं काम गोंधळ घालून टाकतो. म्हणजे उदाहरण देतो. असं समजा तुमच्या समोर गुलाबजाम आला. गुलाबजाम आला, स्वीट म्हणून गुलाबजाम समोर आला. तर गुलाबजाम समोर आल्यानंतर सगळ्यात पहिले त्या गुलाबजामला पाहिलं की आधी आपल्या अंतःकरणात 2 प्रश्न निर्माण होतात. काय? बरोबर आहे, तुम्ही फक्त मोठ्यानं बोलत चला. तुम्ही बरोबर विचार करताय. खाऊ की नको खाऊ? म्हणजे कमीत कमी किती? 2. कमीत कमी प्रश्न 2 निर्माण झाले. अर्थात हे प्रश्न त्यालाच निर्माण होतात की ज्याला शुगर आहे. बरोबर आहे, तुम्ही बोलत चला. ज्याला डायबिटीज आहे, शुगर आहे, त्याला हे 2 प्रश्न निर्माण होतात. बाबा खाऊ की नको खाऊ? खाऊ की नको खाऊ? खाऊ की नको खाऊ?
बरं, ज्याला खाता येतं त्याच्यासमोर अजून 2 प्रश्न असतात. एकच खाऊ की 2 खाऊ, म्हणजे हे निर्माण झालं ना. बरं, खाण्याची इच्छा एकच असते, पण त्याला दिसतं जो वाढणार आहे तो माझा मित्र आहे. मग मनातल्या मनात विचार करतो, सगळ्यांच्या ताटात एक जरी पडत असलं तरी आपण जर मागितले तर तो आपल्याला 2-4 देईल. मग आता एक खावं की 2 खावे. आधी त्यांना प्रश्न होता खाऊ की नको खाऊ. आता खाऊ म्हटल्यानंतर 1 खावे 2 खावे असे जे एका गुलाबजामच्या संबंधानं अनेक प्रश्न जे निर्माण झाले ना, हे करून देणं कोणाचं काम ठरलं? मनाचं. हे मनाचं काम आहे. अनेक वृत्ती एकत्र निर्माण करून देणं हे मनाचं काम आहे. एकाच पदार्थाच्या, एकाच घटनेच्या, एकाच गोष्टीच्या संबंधाने भिन्न भिन्न वृत्ती अंतःकरणात निर्माण करून देणं हे मनाचं काम ठरलं. म्हणजे मनानं सगळा गोंधळ घातलेला आहे अंतःकरणात. आता काय आहे, जो गोंधळ मनानं घालून ठेवला आहे, मग आता तो सोडवायचा कुणी? मनानं जो गोंधळ घालून ठेवला आहे तो सोडवायचा कुणी? मग मनानं घातलेला गोंधळ सोडवण्याची जबाबदारी बुद्धीची आहे. ठीक आहे, गोंधळ सोडवण्याची जबाबदारी बुद्धीची. गुलाबजामच्या संबंधानं काय प्रश्न निर्माण झाले होते? पहिले 2. हे अख्खं प्रकरण होत नाही तोपर्यंत तुम्ही गुलाबजाम विसरू नका. मी तुम्हाला विसरूच देत नाही. पहिले 2 प्रश्न काय होते? खाऊ की नको खाऊ. मग बुद्धी मध्यस्थी करते आणि मग बुद्धी तुम्हाला काहीतरी एक निर्णय करून देते. एक तर तू खा म्हणते, नाहीतर ती नका खाऊ म्हणते. असा निर्णय करून देणं हे बुद्धीचं काम आहे. आद्यगुरु शंकराचार्य म्हणतात, बुद्धी ही निश्चयात्मिक. बुद्धीचं काम निश्चय करणं आहे. निर्णय देणं हे बुद्धीचं काम आहे. किती पण गोंधळ असू द्या, त्यातला ती काहीतरी एक निर्णय देते. काही एक तर खा म्हणते, नाहीतर नका खाऊ म्हणते. मग आता ती एकतर खा म्हटली किंवा नका खाऊ म्हटली, मग हे कशाच्या आधारावर तिनं निर्णय दिला? काहीतरी आधार पाहिजे ना निर्णय द्यायला. मग आधार कोणी दिला? तो चित्तानं दिला. चित्ताचं काम आहे. चित्तम स्मृती रूपम. मागे या पदार्थाचा आपल्याला काय अनुभव आला होता तो साठवून ठेवणं हे काम चित्ताचं आहे. मग मागचा आलेला अनुभव चित्तानं बुद्धीला सांगितला आणि बुद्धीनं त्याच्या अनुसार डिसिजन घेतलं की बाबा हे आत्ता खा किंवा नको खाऊ. म्हणजे निर्णय करून देणं हे काम कुणाचं आहे? बुद्धीचं आहे. आणि आत्ता गुलाबजाम समोर आहे, मागचा अनुभव आहे, खावा किंवा नको खाऊ हे जे सगळी प्रक्रिया घडायची, ही सगळी प्रक्रिया माझ्यासाठी चांगली आहे की माझ्यासाठी वाईट आहे, याच्यामध्ये हा जो मीपणा निर्माण झाला ना, या मीपणाला निर्माण करून देण्याचं काम अहंकाराचं आहे. म्हणजे गोंधळ घालून देणं मनाचं काम आहे, निर्णय करून देणं बुद्धीचं काम आहे, वस्तूच्या संबंधाने मागचा अनुभव सांगणं चित्ताचं काम आहे आणि अहमभावाची जाणीव करून देणं अहंकाराचं काम आहे. विठ्ठला विठ्ठला सामान्य घटनांच्या संबंधानं सुद्धा आमच्या अंतःकरणात गोंधळ असतो. कधीच्या काळी आम्ही एकटेच घरी असतो. म्हणजे एखाद्या दिवशी कधीतरी 15-20 दिवसानंतर आपण घरी थांबलो. आज काही नाही बाबा, कामावरून लवकर आलो, कुठंच जायचं नाही, काही नाही, घरी आहोत, बरं वाटलं. तेवढ्यात त्याला असं ध्यानात आलं, नाही गावात सप्ताह चालू आहे, गावात सप्ताह चालू आहे, 7 ते 9चं कीर्तन आहे. मग याच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला की बाबा आता कीर्तनाला जावं की घरात थांबावं. हा काय, हे पहिले 2 प्रश्न. म्हणजे कीर्तनाला जाऊ की नको जाऊ, जाऊ की नको जाऊ, हा गोंधळ कोणी घातला? मनाने. वा, आता तुम्ही चांगलं बोलायला लागले. हा गोंधळ कोणी घालून दिला? मनाने. हा मनाने गोंधळ घालून दिला. मग आता याला निर्णय कोण देणार? बुद्धी. मग बुद्धी निर्णय करून देते. काय, बऱ्याच दिवसानं तुम्ही घरी आहात, त्यामुळे आज कीर्तनाला जाण्यापेक्षा घरीच थांबा. हा निर्णय कोणी दिला? बुद्धीनं. कोणाच्या? जाऊ द्या, तो निर्णय तुमचा तुम्ही घ्या. निर्णय बुद्धीत देते, पण कोणाची बुद्धी देते हे पण ध्यानात घेण्यासारखं आहे. बऱ्याचशा वेळा नका जाऊ हा निर्णय बुद्धीचाच असतो, पण आपल्या बुद्धीचा नसतो. आपली बुद्धी म्हणत असते कीर्तनाला जा, आणि मला माहिती आहे तुम्ही धाडस करणार नाहीत बोलण्याचं, हरकत नाही, तुमच्या मनात तर आहे ना उत्तर. नाही, बुद्धीच निर्णय करून देते. एक तर जा म्हणते किंवा नका जाऊ म्हणते. हे जर बुद्धीचं काम असेल तर निश्चय करून देणं ही बुद्धीची जबाबदारी आहे. परमार्थामध्ये अथवा प्रपंचामध्ये ज्या वेळेला काहीतरी साध्य डोळ्यासमोर येतं, तेव्हा त्या साध्यापर्यंत पोचण्याकरिता मनातला गोंधळ घालवून काहीतरी निर्णय देणं हे जर बुद्धीचं काम असेल तर तुकाराम महाराज त्याच बुद्धितत्वाला हाताशी धरतात.
त्याच बुद्धी तत्वाला जवळ करतात आणि आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा करतात. पहा, ही बुद्धी परमार्थामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. आत्तापर्यंत या बुद्धीचा वापर तुम्ही कसा केलात ते सगळं जाऊ द्या, पण कमीत कमी इथून पुढे तरी या परमार्थाकरिता पोषक अशी बुद्धी तुम्ही वापराल, म्हणजेच बुद्धीचा तुम्ही काहीतरी बदल कराल. बुद्धीच्या विचार प्रवाहांमध्ये आपण काहीतरी बदल करावा, ही तुकाराम महाराजांनी अपेक्षा केली. अभंगाचं पहिलं चरण. बुद्धीचा पालट धरा रे काय, 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 मागुता मनुष्य देह, मनुष्य देह, मागुता लागे मनुष्य देह, मनुष्य देह, मनुष्य देह, मागुता मनुष्य देह, मनुष्य देह, आपुल्या हिताचे नव्हती कायास, आपुल्या हिताचे नव्हती कायास, आपुल्या हिताचे नव्हती कायास, आपुल्या हिताचे नव्हती. बुद्धीचा पालट धरा रे काय, मागुता हालाय मनुष्य देह, हे बुद्धीचा पालट धरा रे काय, मागुता हालाय, मागुता हालाय मनुष्य देह, मनुष्य. बुद्धीचा पालट धरा रे काही, मागोता हा नाही मनुष्य देह. तुकोबाराय अपेक्षा करतात बुद्धीचा पालट धरा. पालट धरा म्हणजे तिच्या विचार प्रवाहामध्ये बदल करा. बुद्धीच्या विचारात काहीतरी बदल व्हावा की नाही, तुकोबारायांची अपेक्षा आहे. बारीक ऐका, मला सांगा, तुकाराम महाराज जर आपल्याकडून अपेक्षा करतात की बुद्धीत काय करा, काय करा, बदल करा, बदल करा. आपण बुद्धीचे किती प्रकार बघितले? दोन. कुठले? सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी. आता या दोन प्रकारातून तुकाराम महाराज जर अपेक्षा करत असतील की बदल करा, तर बदलून आपली बुद्धी कशी करावी अशी तुकोबारांना वाटत असेल? हां, सद्बुद्धी. म्हणजे तुकाराम महाराजांना म्हणायचं बदलून तुम्ही सद्बुद्धी करा. मग आत्ता कशी आहे? दुर्बुद्धी. आता ते म्हणावं आपण आपल्याला. म्हणजे तुकोबारांना आत्ताची आपली बुद्धी ती कुठली ठरली? दुर्बुद्धी ठरली. जर तुकाराम महाराजांची अपेक्षा आहे बदलून सद्बुद्धी करा, म्हणजे अर्थातच सध्याची जी आहे ती दुर्बुद्धीच आहे ना. आपल्याला कितीही ती सद्बुद्धी वाटत असली तरी तुकाराम महाराजांच्या मतानुसार सध्याची आपली बुद्धी ही सद्बुद्धी मानता येत नाही. तुकाराम महाराज ज्ञानोबारायांच्या दृष्टीने सद्बुद्धी फार वेगळी आहे आणि आपल्या दृष्टीनं सद्बुद्धी फार वेगळी आहे. ज्ञानोबाराय सद्बुद्धी कशाला म्हणतात माहिती आहे? ज्ञानोबाराय म्हणतात तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी जी परमात्माची अवधी. ज्या बुद्धीला फक्त परमात्मा हाच विषय लागलेला असतो तिला सद्बुद्धी म्हणतात. ज्ञानोबाराय अगदी स्पष्ट बोलतात, तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी जी परमात्माची अवधी जैसा गंगेसी उदधी निरंतर. ज्ञानोबारायांनी स्पष्ट केलेलं आहे. त्याच बुद्धीला सद्बुद्धी मानायची जिला परमात्म्याचा विषय जोडला गेलेला आहे.
विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता ही ज्यांची वृत्ती आहे ना ती सद्बुद्धी म्हणता येईल. भजनाशिवाय दुसरा कोणताच चाळा नाही ना, मग त्या बुद्धीला सद्बुद्धी म्हणता येईल. आणि ज्ञानोबाला एक खंत व्यक्त करतात की ही सद्बुद्धी फार चांगली आहे, ही सद्बुद्धी फार चांगली आहे, पण दुर्दैव असं आहे की ती सगळ्यांकडे नाही आहे. दुर्दैव असं आहे की सद्बुद्धी सगळ्यांकडे नाही आहे. आणि प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ही सद्बुद्धीच निर्माण व्हावी अशी अपेक्षा केलेली आहे. का अपेक्षा केली आहे? सद्बुद्धी थोडी जरी निर्माण झाली तरी ती परिणाम मोठा देते. ऐका, सद्बुद्धी थोडी जरी निर्माण झाली तरी ती परिणाम मोठा देते. थोडी आहे म्हणून तिला थोडी म्हणायची नाही, थोडी असते तरी परिणाम तिचा मोठा असतो. कशाप्रमाणे? मग ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरण दिलंय, सगळ्यांना माहिती आहे. जैसी दीपकळे का धाकुटी परे बहु तेजा ते प्रगटी तैसे सद्बुद्धी हे थेकोटी म्हणो नये पार्थाजिया परी हे अपेक्षी जे विचारशुरी तैसी दुर्लभ चराचरी सद्वासना आणि का सारे का बहुवसू जैसा न जोडे परिसू का अमृता चाले दैव गुणे तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी जी आहे परमात्माची अवधी वगैरे ज्ञानोबाऱ्यांनी सांगितलंय. पहा, फार गोड चिंतन केलं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानोबाराय असं म्हणतात सद्बुद्धी हे थेकोटी म्हणू नये. सद्बुद्धीला लहान म्हणायचं नाही, ती थोडी असली तरी भरपूर काम करून जाते, मोठा परिणाम देते, किंबहुना भगवंतापर्यंत पोचविल जर सद्बुद्धी निर्माण झाली तर, नाहीतर नाही. मग ती किती? ज्ञानोबाराय म्हणतात कशाप्रमाणे सांगू का? जैसी दीपकळिका धाकुटी परी बहुतेजा ते प्रकटी. समजा लाईट गेली, सगळीकडे अंधार झाला, काही आजूबाजूला दिसेन असं झालं, आजूबाजूच्या वस्तू दिसत नाहीत, माणसं दिसत नाहीत. 10-15 वर्षाच्या पूर्वीचा काळ आठवा. 10-15 वर्षापूर्वी लाईट गेली की मग आपल्याला प्रकाश म्हणून काय व्यवस्था असायची? आपण दिवा लावायचो, बरोबर? म्हणजे तेव्हा दिवे लावावे लागायचे. मग आपण रात्री दिवे लावायचो, म्हणजे अंधार घालवण्याकरिता दिवा लावायला लागायचा, बरोबर? मग तो जो दिवा लावला, त्या दिवा लावल्यानंतर जेव्हा काडी लावली, त्या वातीवर जी ज्योत निर्माण झाली ती काय फार मोठी असते का? फार मोठी आहे? मोठी नाही आहे. ती ज्योत जरी मोठी नसली ती लहान आहे, म्हणून ती लहान आहे असं म्हणून चालत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात परी बहु तेजा ते प्रगटी. संपूर्ण घराला प्रकाश देण्याचं सामर्थ्य त्या लहानशा ज्योतीमध्ये आहे. जशी ज्योत लहानच आहे पण संपूर्ण घराला प्रकाश देण्याचं सामर्थ्य ठेवते, त्याप्रमाणे बुद्धी थोडीच असते पण परमात्म्यापर्यंत पोचवण्याचं सामर्थ्य ठेवते. तिला लहान म्हणायचं नाही, लहान म्हणायचं नाही, ती फार महत्त्वाची आहे. ऐका, ज्ञानोबाराय गोड चिंतन करतात. म्हणून मी आग्रह करत असतो की प्रत्येकानं कधीतरी थोडी थोडी ज्ञानेश्वरी वाचावी, ज्ञानेश्वरी वाचावी. नाही काही आपल्याला जमलं तर कमीत कमी 2-2 ओव्या तरी रोज वाचाव्यात, रोज वाचाव्यात. ज्ञानेश्वर महाराज एवढं गोड चिंतन करतात. ज्ञानोबाराय म्हणतात पार्थाला अनुसरून, अर्जुनाला अनुसरून ज्ञानोबाराय म्हटले पार्था बहुता परी. हे अपेक्षी जे विचारशुरी, या चांगल्या बुद्धीची अपेक्षा करतात. कोण? विचारशूर. हा शब्द तुम्ही याच्यापूर्वी कधी ऐकलाय का? ऐकूच शकत नाही, कारण हा ज्ञानेश्वरी सोडून हा शब्द कुठंच नाही आहे. विचारशूर हा शब्द ज्ञानोबारायांनी बुद्धिमान माणसाकरता वापरलाय. आपण फार फार तर बुद्धिमान म्हणू, ज्ञानवान म्हणू, ज्ञानवंत म्हणू, बुद्धिवंत म्हणू, त्याच्या पलीकडे काय म्हणणार आहे? ज्ञानोबाराय शब्द वापरतात विचारशुरी, विचारशूर. जो विचारशूर पुरुष आहे ना, तो पण आपली बुद्धी तल्लक राहावी याच्याकरता सारखा प्रयत्न करत असतो. तसा तर विचारशूर पुरुषाकडे बुद्धी आहेच, पण असलेली बुद्धीसुद्धा शाबूत राहावी याच्याकरता तो प्रयत्न करतो. सोडत नाही, तो सोडत नाही. आणि बुद्धी कायम तल्लक राहावी याच्याकरता तिला सारखा सारखा अभ्यास द्यावा लागतो, द्यावा लागतो. मी नेहमी म्हणत असतो बुद्धी तल्लक राहावी याकरता बुद्धीला पण अभ्यासाची घासणी लावावी लागते. काय करावी लागते? अभ्यासाची घासणी. मला सांगा, बाजारातून एखादं भांडं घेऊन आलात, नवीन भांडं घेऊन आलात, त्याची चकाकी भरपूर आहे, 2 वर्ष अजिबात वापरलं नाहीत, तर ते पहिल्या दिवशी जसं चमकत होतं तसं असेल का हो? नाही, तसं ते राहत नाही. मग आता 2 वर्षानंतर नाही वापरलं पण तसंच चकाकी यावी असं वाटत असेल तर काय करावं लागेल मग?
घासावं लागेल. म्हणजे काय? घासणी लावावी लागेल की नाही. म्हणजे सामान्य भांड्याची चकाकी कायम राहावी याच्याकरता जर त्याला घासणी लावावी लागत असेल तर बुद्धीची चकाकी पण कायम राहावी याच्याकरता बुद्धीला पण घासणीच लावावी लागते. ती अभ्यासाची आहे. अभ्यासाची घासणी नुसतं चालत नाही. मग खरं सांगतो, तुम्ही आपापल्या क्षेत्रांमध्ये पहा. तुमचं जे कुठलं क्षेत्र असेल, कुणाचं सामाजिक असेल, क्रीडेचं असेल, शैक्षणिक असेल, पारमार्थिक असेल, कुठलंही राजकीय असेल, आपापल्या क्षेत्रामध्ये जे उच्च स्थितीला गेलेले पुरुष आहेत त्यांना जर तुम्ही असं विचारलंत ना की इथपर्यंत कसं पोचलात, की मग ते आपल्याला येऊन अत्यंत ताठ मानेनं सांगतात, अरे इथपर्यंत पोचलो तो उगाच नाही, इथपर्यंत येण्याकरिता बरीच बोलत चला, बरीच घासावी लागली आहे म्हणतात की नाही. म्हणतात आम्ही तर कीर्तनात पण ऐकलेत. इथं यायला घासावी लागली असं म्हणतात. म्हणजे काय? म्हणजे अरे बुद्धीला अभ्यासाचीच घासणी असते की नाही. बुद्धीला जोपर्यंत अभ्यासाची घासणी देत नाही तोपर्यंत ती बुद्धी शाबूत राहूच शकत नाही. म्हणून विचारवंत जे पुरुष आहेत ना ते पण आपली बुद्धी कायम राहावी याच्याकरता प्रयत्न करतात. मी मगाशी इथं आलेल्यानंतर त्या मंडळींना म्हटलो की आजचा माझा प्रवास सरळ पुण्यावरून झाला आहे, कारण माझी परीक्षा सुरू आहे आणि मी MA करतो आहे. मला नवलाचं काय सांगायचं आहे जे मला 2 वर्षात अनुभवायला मिळालं. पुणे विद्यापीठातून MA फिलॉसॉफी करत असताना माझ्यासोबतची जेवढी मंडळी आहेत की नाही, जी काही 30-35 लोक आहेत, त्या सगळ्यांमध्ये माझ्या वयाचा एकही नाही आहे. माझ्या वयाचा एकही नाही आहे. एकही नाही म्हणजे माझ्यापेक्षा लहान आहे तसं नाही, त्या सगळ्यांमध्ये लहान मी आहे. म्हणजे विचार करा, बाकीची बहुतेक मंडळी ही 45च्या पुढची आहेत. 45, 50, 55. आमच्यामध्ये एक मॅडम आहेत त्या 58 वर्षाच्या आहेत, कृष्णा महाराज 58 वर्षाच्या आहेत आणि त्या आत्ता MA तत्त्वज्ञान करतायत. MA तत्त्वज्ञान करतायत आत्ता. आणि त्यांचं पहिल्यांदा MA असं नाही, त्यांचं आधी MA मराठी आणि MA संस्कृत झालं आहे. हे 3रं MA चालू आहे त्यांचं. 3रं MA चालू आहे. मी कशाकरता बोलतो, जी विचारवंत माणसं असतात ना ती अशी शांत राहत नाही, ती सारख्या अभ्यासाला झुंपलेली असतात, सारख्या अभ्यासाला. आणि जेवढी काही साधक किंवा विद्यार्थी मंडळी असतील ना त्यांना माझं अंतःकरणपूर्वक सांगणं आहे की आपला प्रवास दूरपर्यंत जावा आणि आपण कायम टिकून राहावं याच्याकरिता एकच सोपा पर्याय आहे, अभ्यास. दुसरा काहीच नाही, कोणताच पर्याय नाही आहे. विदाऊट अभ्यासाचं चालत नाही. विदाऊट अभ्यासाचा सुरू झालेला प्रवास लवकरच बंद पडतो, ध्यानात घ्या. पण अभ्यासानं जो प्रवास सुरू होतो ना तो प्रवास खूप लांबपर्यंत जात असतो. आणि दुर्दैवानं अभ्यासाला शॉर्टकट नाही आहे. तो करावाच लागतो. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करून करावाच लागतो, त्याशिवाय बुद्धी तल्लक राहत नाही. ज्ञानोबराय अर्जुनाला सांगतात, पार्था बहुता परी, हे अपेक्षुजे विचारशुरी परी दुर्लभ चराचरी सद्वासना. ती सद्वासना सद्बुद्धी दुर्लभ आहे, पण दुर्लभ जरी असली तरी थोडी जरी निर्माण झाली की ती काम करून देईल. थोडी पण चालते, थोडी पण. फक्त एवढंच की ती सगळ्यांच्या ठिकाणी निर्माण होत नाही. आणि जर सगळ्यांच्या ठिकाणी निर्माण झाली असती, सगळ्यांच्या ठिकाणी जर सद्बुद्धी निर्माण झाली असती तर ज्ञानेश्वर महाराजांना हे म्हणण्याची वेळच आली नसती. काय? हरी बुद्धी जपे, हरी बुद्धी जपे, तो नर दुर्लभ, तो नर दुर्लभ, तो नर दुर्लभ. हरी बुद्धी जपे,
सुलभ रामकृष्ण. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. ही बुद्धी सगळ्यांच्या ठिकाणी काही निर्माण होत नाही. जी बुद्धी हरी जपे ती बुद्धी दुर्लभ. मी गमतीनं वाक्य म्हणत असतो भाऊ, मी अत्यंत गमतीनं म्हणत असतो, देवाचं भजन करेल अशी काही सगळ्यांचीच बुद्धी नसते. देवाचं भजन करेल अशी सगळ्यांची बुद्धी नसते. देवाचं भजन ज्यांची बुद्धी करते ती माणसं फार थोडी आहेत. देवाचं भजन करणारी माणसं फार थोडी आहेत. आणि जी थोडी माणसं भजन करणारी आहेत ती पण थोडंच भजन करणारी आहेत. तुम्हाला पटलं तर पहा, काय फार काय भजन करत नाही. थोडं आमचं भजन काय फार आहे का? नाही, थोडंच आहे. कारण प्रत्येकाची बुद्धी तिकडं नाही आहे ना. प्रत्येकाच्या ठिकाणी ती बुद्धी निर्माण होत नाही. पण झालीच तर मग मात्र ती फार मोठं काम करून देणार आहे. थोडी पण चालेल. थोडी पण म्हणजे किती थोडी चालेल याकरता ज्ञानोबारांनी 2 दृष्टांत दिलेत. तेवढी 2 दृष्टांत पाहू म्हणजे सिद्धांत स्पष्ट होईल. मग आपण हे पहिलं चरण थांबवू. ज्ञानोबाराय आपल्याला उदाहरण असं देतात. ज्ञानोबाराय म्हणतात, आणिका सारिका बहुवसू जैसा न जोडे परिसू का अमृताचा लेशू दैवगुणे. ही ओवी आहे. आणिका सारिका बहुवसू जैसा न जोडे परिसू. बाकीची पण दगड आहेत आणि परिसाचा पण दगड आहे. परिस नावाचा दगडच आहे आणि बाकीची पण सामान्य दगडच आहेत. मला सांगा, सामान्य दगडं कुठेही मिळतील की नाही? कुठेही मिळतील. त्याच्यापेक्षा थोडीशी मौल्यवान दगडं जर पाहायची असतील एखाद्या मोठ्या नदीच्या पात्रात मिळतील. अजून मौल्यवान पाहिजे असेल तर समुद्राच्या खोल भागात मिळतील. पण परिसाचा दगड असा कुठं पण मिळेल का? मला सांगावं, परिसाचा दगड असा कुठेही मिळेल का? हो नाही बोलत चला जरा. हां, नाही मिळणार. हां, परिसाचा दगड असं कुठेही मिळत नाही. पण तरीही आपल्याला परिसाचा दगड मिळावा अशी अपेक्षा आपल्याला आहे की नाही? आहे. कीर्तनावरून घरी जात असताना परिस मिळाला तर बरं होईल असं वाटतं की नाही? हां, वाटतं की नाही? वाटतं. पण शोधत जाऊ नका, असं मिळत नसतं. परिसाचा दगड प्रत्येकाला वाटतं मिळावं. का मिळावं वाटलं? त्याच्याकडे एक वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य आहे? लोखंडाला स्पर्श केल्यानंतर त्या लोखंडाचं सोनं करणं हे परिसाचं काय आहे? वैशिष्ट्य आहे. लोखंडाचं त्यानं सोनं केलं. लोखंडाचं सोनं केलं म्हणजे काय केलं? लोखंडाचं सोनं केलं म्हणजे काय केलं? त्या लोखंडाचं मूल्य वाढवलं. परिसाकडे अशी ताकद आहे की तो लोखंडाचं मूल्य वाढवू शकतो. आत्तापर्यंत त्याला काहीच मूल्य नव्हतं. मला सांगा ना, बाजारात लोखंडाचा काय भाव आहे? हां, 70 रुपये किलो. म्हणजे हाच त्याचा भाव आहे की आपल्याला त्याचा भाव पण माहीत नाही? अनेकांना माहिती नाही. पण ज्याचा काही घर बांधकामाचं वगैरे आला असेल त्यालाच लोखंडाचा भाव, बाकी कोणाला माहिती आहे? कोणी असं सकाळी उठून गुगलला सर्च केलं का आज लोखंडाचा भाव काय? आम्ही कसला भाव सर्च करतो? सोन्याचा सर्च करतो. लोखंडाचा कोणी विचारच करत नाही. 70 रुपये किलो त्या लोखंडाचा भाव बाजारातला. आत्ता तुम्हाला जर दैवयोगानं परिसाचा दगड सापडलाच आणि त्या परिसाचा स्पर्श त्या लोखंडाला केला की त्याचं काय होईल? सोनं. आता त्याचा काय भाव झाला? 1 लाख रुपये. हा तोळ्याचा झाला. मला किलोचा सांगा. लोखंड तुम्ही किलोच सांगितलंय. सोनं पण किलोच सांगावं लागेल. काय भाव होईल? 1 कोटी रुपये. म्हणजे आत्तापर्यंत ज्याचा भाव 70 रुपये किलो होता त्याचा भाव 1 कोटी रुपये करून देणं हे सामर्थ्य कोणाचं आहे? परिसाचं आहे. म्हणून आम्हाला असं वाटायला लागलं की रस्त्यात जाता जाता मिळेल तर बरं आहे. म्हणून असं वाटायला लागलं. मला असं म्हणायचं आहे, ज्ञानोबा म्हणतात दैवयोगे म्हणजे आपल्या भाग्यानं आपल्या दैवानं यदा कदाचित आपल्याला परिसाचा दगड सापडलाच तर आपल्याकडे असलेल्या लोखंडाचं सोनं करावं याकरता तो परिसाचा दगड किती मोठा असला पाहिजे मला सांगावं? किती मोठा म्हणजे एवढा असला तर तो सोनं करील असं काही? एवढा तरी किती बारीक करू मी सांगा? बारीकसा खडा जरी असला ना तरी चालेल. तो बारीकसा खडा सुद्धा मोठ्यातल्या मोठ्या लोखंडाचं सोनं करू शकतो. ज्याप्रमाणे परिसाचा खडा बारीकच आहे
पण मोठ्यातल्या मोठ्या लोखंडाचं सोनं करण्याचं सामर्थ्य ठेवतो, त्याप्रमाणे अंतःकरणात निर्माण होणारी सद्बुद्धी थोडी जरी असली तरी ती देवापर्यंत पोहोचवू शकते. हे तिचं सामर्थ्य आहे, म्हणून सद्बुद्धी महत्त्वाची आहे. तुझं काही नाही, कशा करता सद्बुद्धी एवढ्या करता पाहिजे, थोडी पण चालते. अरे हे नाही पटत, दुसरं उदाहरण ज्ञानोबाराय देतात का अमृताचा लेशू दैव गुण आहे. इथं बसलेल्यापैकी कुणाला अमर व्हायचंय मला सांगा. हात वर केलात तरी चालेल, मला हरकत नाही. बरं, असं कोणी हात वर नाही करणार. मी प्रश्न उलटून विचारला तर कदाचित माना हलतील. मी मरावं असं कोणाला वाटतं सांगा. कोणालाच नाही. आता पहा बरं, अगा मर हा बोलू न साहती. नाही नाही, मरण तर नकोच वाटतं बाबा, कोणालाच नाही. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं बाबा मी अमर व्हावं, अमर व्हावं, अमरत्व मला मिळावं. अमर होण्याकरता काय द्रव्य आहे, काय औषध आहे, काय प्यायलो की अमर होता येतं. अमृत प्यायलं की अमृत असं मिळेल, मिळत नाही. असं सहज चालता चालता काय कोणाला अमृत मिळत नाही. अमृत तुल्य मिळेल ती बरीच झालीत आता. प्रत्येक नाक्यावर आहे, हायवेवर तर कितीतरी ठिकाणी, पण ते अमृत तुल्यच आहे. कधी कधी प्यायल्यानंतर असं वाटतं की तो नाव नसतं बरं झालं असतं तिथं. म्हणजे ह्याच्याकडे बघून आपण अमृताची चव बघायची का आता. अमृत तुल्य अमृत तसं मिळत नाही, मिळत नाही. पण जर आपल्याला अमृत मिळालंच, ज्ञानोबाराय म्हणतात बरं का, दैवयोगी हा शब्द वापरला तो दोन्ही ठिकाणी लावायचा आहे. जर दैवयोगाने अमृत मिळालंच तर आपल्याला अमर होण्याकरिता ते किती लिटर अमृत प्यावं लागेल हो? काय मत आहे तुमचं? काय नाही, लिटर बिटर काही लागत नाही. एक थेंब जरी अमृताचा पोटात गेला तरी तो त्या मनुष्याला अमर करण्याचं सामर्थ्य ठेवतो. ज्याप्रमाणे थेंब बारीकच आहे पण मनुष्याला अमर करण्याचं सामर्थ्य ठेवतो, त्याप्रमाणे सद्बुद्धी लहानच आहे पण ती आपल्याला देवापर्यंत पोहोचवण्याचं सामर्थ्य ठेवते. म्हणून सद्बुद्धी महत्त्वाची आहे. म्हणून एवढ्या करता सद्बुद्धी हवी. तुकोबाराय म्हणतात बुद्धीचा पालट सद्बुद्धीत का. ही थोडीशी सद्बुद्धीसुद्धा देवापर्यंत घेऊन जाऊ शकते. म्हणून तुम्ही त्या सद्बुद्धीचा पालट, दुर्बुद्धीचा पालट करून सद्बुद्धी स्वीकारा. बुद्धीचा पालट धरा रे काही, का बरं मागुता हा नाही मनुष्य देह. परत हा मनुष्य देह मिळेल असं वाटत नाही, कारण मनुष्य देहामध्ये जेवढी बुद्धी आहे तेवढी बुद्धी इतर देहात नाही. मग सापडलंच आहे तर त्या बुद्धीचा उपयोग करून घ्या. असं का सांगावं लागलं? कारण तुकाराम महाराजांना असं दिसून आलं की बहुतांशी लोकांची बुद्धी ही भगवंताकडं जात नाही आणि म्हणून आपलं हित, आपलं बरं होईल याचे कोणतेच प्रयत्न आपल्याकडून घडत नाहीत. असं तुकोबारायांना निदर्शनास आलं. तुकोबाराय बोलून दाखवतात अभंगाचं दुसरं चरण. हो आपुल्या हिताचे
पार कुमाई हो 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 पार कुमाई पार कुमाई हो 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 पार कुमाई पार कुमाई हो 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 पार कुमाई पार जय हो पार कुमाई पार कुमाई पार कुमाई हो पार कुमाई पार कुमाई पार जय 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 पार कुमाई हो पार कुमाई हो पार कुमाई हो पार कुमाई बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय पार कुमार जय विठ्ठल पार बोला कुमाई पार कुमार जय विठ्ठल पार कुमाई जय जय विठ्ठल पार विठोबर कुमाई बुद्धीचा पालट धरा रे काही मागुता हा नाही मनुष्य देह आपुल्या हिताचे न होती सायास गृहदारा आस धनवित्त. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी बुद्धीचा पालट धरावा अशी अपेक्षा केली आहे. कारण आत्तापर्यंत तरी आपण आपल्या बुद्धीचा सदुपयोग केला आहे, सत्कारणी लावली आहे, असं काही झालं नाही. जरी आपल्याला आपली बुद्धी बोलू नका शांतता राखा. तुम्ही शांत होत नाही तर मी बोलतच नाही. बहुतेक माझी शांत होण्याची वेळ आली. म्हणजे कीर्तनापुरती हो. तुकाराम महाराजांनी बुद्धीच्या संबंधानं अपेक्षा केली आहे, बुद्धीचा पालट धरावा अशी अपेक्षा केली आहे. आपण थोडंसं ज्ञानोबारायांच्या वचनाच्या अनुसार, तुकोबारायांच्या वचनाच्या अनुसार बुद्धीचा पालट पाहिला. सामान्य पण जर आपण थोडासा समाजाचा विचार केला तर आपापल्या स्तरावर आपल्याला आपल्या बुद्धीमध्ये पालट करता येतो. अगदी तेवढीच मोठी बुद्धी असली पाहिजे असं काही नाही आहे, परंतु सामान्य बदल पण आपल्याला करता येतात ना. बुद्धीचा पालटच करायचा तर आत्तापर्यंत दुराचार केले असतील तर इथून पुढं सदाचार करणं हा पण बुद्धीचा पालट आहे. इथून पुढे सद्गुणांनी वागणं हा पण बुद्धीचा पालट आहे. आपण जर एखादं व्यसन करत असू तर ते व्यसन सोडणं हा पण बुद्धीचा पालटच मानीन. मी बुद्धीचा पालट मानीन त्याला. म्हणजे त्याच्यात काय भूषणाचं असतं मला सांगावं. गौरव व्हावा असं काय आहे व्यसन करण्यात. मला फार नवल वाटतं कधी कधी. आणि याचं मला जास्त नवल वाटतं कधी कधी की मी वारीत काही उदाहरणं पाहिली महाराज. यावर्षी वारीमध्ये 20व्याला थांबलो की भजन बंद होतं, पण 20व्याला थांबल्यानंतर भजन बंद झालं की काहींच्या खिशातून वेगळेच पदार्थ निघतात. हे डोक्यावर टोपी असताना तरी सांभाळावं की नाही? सांभाळलं पाहिजे. करू नये व्यसन, करूच नाही. त्याच्यामध्ये अभिमान वाटण्यासारखं असं काही नसतं. कुठल्या व्यसनी माणसाचा आत्तापर्यंत तो व्यसन करतो म्हणून सत्कार केलाय कोणी मला सांगावं? झालंय का असं? अवगुण्याच्या हाती आहे अवघीच फजिती, आहे अवघीच फजिती, आहे अवघीच फजिती. अवगुण्याच्या हाती आहे अवघीच
अवघीच फजिती आहे अवघीच कोणी चांगलं म्हणत नाही म्हणून व्यसन सोडावं, हा पण बुद्धीचा पालट आहे. मी अजून एक थोडंसं मुद्दामून बोलेन. आपल्या आहारात बदल करणं हा पण बुद्धीचा पालट आहे. करावं की नाही? आत्तापर्यंत मांसाहार केला ठीक आहे, इथून पुढं तरी शाकाहार पाळावा की नाही? कमीत कमी एक दिवस तरी. तेही जड गेलं काही लोकाला, तेही जड गेलं. एक दिवस पाळायला काय हरकत आहे मला सांगा ना, काय हरकत आहे? आणि अपेक्षा शाकाहाराची केवळ 15 ऑगस्ट म्हणून नाही आहे किंवा नव्हती, त्यामागे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्मोत्सव आहे आणि त्याहीपेक्षा मोठं श्रीमंत सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांची जयंती आहे. म्हणून ती शाकाहाराची अपेक्षा आहे, म्हणून ती शाकाहाराची. आणि तेवढ्या वेळापुरतं नाही, ते जाऊ द्या, संपलं. पण एक दिवसापुरतं असं करता आपण पूर्ण शाकाहारी व्हायला काय हरकत आहे? काहीच हरकत नाही. मांसाहार केल्याने कधीच आपल्याला पुण्याची प्राप्ती होत नाही, हे तुम्ही लिहून घ्या. कदाचित मला असं वाटतं की हे आपल्याला माहिती आहे तरी पण, म्हणजे त्या दिवशी एक व्यक्तीनं मला सांगितलं, महाराज कळतं पण वळत नाही. असं करू नये. शाकाहार पाळणं आणि मांसाहार सोडून देणं हा पण मी बुद्धीचा पालट मानेन. व्यसन सोडून देणं हाही बुद्धीचा पालट आहे. दुराचार सोडून देणं हाही बुद्धीचा पालट आहे. दुर्गुणांना सोडून देणं हाही बुद्धीचा पालट आहे. म्हणजे आपला संपूर्ण आचार सदाचार करणं आणि दुराचार सोडणं हा पण बुद्धीचा पालट आहे की जो समाज व्यवस्थेकरिता अतिशय उत्तम आहे तो पाळावा, ही अपेक्षा तुकोबारायांनी केली आहे. का बरं? आपण तसं कधीच करताना दिसलं नाही. आपुल्या हिताचे न होती सायास, आपण आपल्या हिताचे काही सायास करताना दिसत नाही. आपल्या हिताचं आपण करत नाही आणि दुसरं कोणी आपल्या हिताचं बघत नाही. आपल्या हिताचं बाकीचं कोणी बघणार आहे का? मी शेवटची 5 मिनटं बोलून थांबणार आहे. मला सांगा, आपल्या हिताचं दुसरं कोणी बघेल? कोणी बघत, कोणाला घेणं देणं नाही. आपल्या हिताचं कोणी बघत नाही. आपलं हित आपल्यालाच करावं लागतं. बाकीची मंडळी आपल्याकडं येतील पण आपल्या हिताचं नाही पाहत. तुकोबारायांनी सांगितलेलं आहे की नाही, माझे स्वहित नेणती कोणी, काहीच न करीती मज वाचोनी, सज्जन तव सुखाची मांडणी, नेणती कोणी आदि अंत, माझे स्वहित नेणती कोणी, माझे स्वहित नेणती कोणी. कोणी जाणत नाही, आपल्यालाच करायला लागतं. बरं, अगदीच माणसं दुसऱ्याचं हित बघत नाही असं पण नाही, बघतो आपण. कधी दुसऱ्याच्या हिताचा विचार करतो, पण कधी आपलं झालेलं असेल तर मी गमतीनं म्हणत असतो, वारीतलं उदाहरण द्यायचं म्हणून, दुसऱ्याचा तंबू चांगल्या जागेत पडलाय की नाही हे आपण बघतो, पण कधी आपला तंबू चांगल्या जागेत पडला असेल तर. नाहीतर कशाला दुसऱ्याकडे बघायला जातो? आपण जात नाही. दुसऱ्याचं कोणीच, आपलं हित आपणच करायचं आहे, पण आपण तसं करताना दिसत नाही. मग आपले सायास कशा करतायत? सायासे करेसी प्रपंच दिननिशी, हरेसी न भजसे कवण्या गुणे. आपले सायास फक्त गृह दारा आस धनवित्त एवढ्या करताच चालू आहेत आणि त्या सायासानं आपल्याला काही प्राप्त होत नाही. म्हणून ते सायास करू नयेत, स्वतःच्या हिताचे करावे. औचित निधान लागले हे हाती, धरावी विपत्ती काय भोगावी विपत्ती गर्भवास, आणि यावे जावे पुढे ऐसेची कारण भोगावे पतन नरकवास. तुकोबाराय 2 चरणामध्ये मनुष्य देहाची महती सांगतात. अकस्मात आपल्या हाताला जर मनुष्य देह लागलाच आहे तर का त्याचा चांगला वापर करून घेऊ नये? जर तो नाही केला तर पुन्हा गर्भवास भोगावा लागेल. गर्भवास भोगायचं म्हणजे परत जन्माला यायचं, परत जायचं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे सारखं चालू होईल. सारखं किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित, किती जन्म झाला फेरा गणित ना, हे सारखं चालू होईल ना. होऊ नये याकरता काय करायचं? बुद्धीचा पालट धरायचा, नाहीतर गर्भवास पण भोगावा लागेल. आणि प्रसंगी जर कर्म चुकलेच तर नरकवासाचं पण आपल्याला भोगावं लागेल, आपलं पतन होईल. हे होऊ नये म्हणून बुद्धीचा पालट धरा एक. आणि दुसरी गोष्ट काय करा? तुका म्हणे धरी आठवया देही, नाही तरी काही बरे नव्हे. तुकोबाराय बोलतात, तुम्ही आठवण धरा. आता आठवण शब्द कुठे लावायचा? 2 ठिकाणी. एक तर बुद्धीचा पालट धरायचा आहे, ही आठवण धरा.
आणि बुद्धीचा पालट व्हावा याकरता परमात्म्याची आठवण करा. का बरं? तशी जर आठवण केलीत तर तुमचं काहीतरी बरं होईल, नाहीतर तुमचं बरं होण्याची शक्यता नाही. इथं तुमचं या शब्दात मी पण आहे बरं, या शब्दात मी पण आहे, ते फक्त तुमच्याकरता नाही आहे. हे तुमचं तुकोबाराच्या मुखातून बोललो आहे. तुमचं म्हणजे आपलं सगळ्याचं, आपलं सगळ्यांचं बरं व्हावं याकरता एक बुद्धीचा पालट करून तिला परमेश्वराकडे वळवायचं आणि दुसरं परमात्म्याचं नामचिंतन करावं. याच्या व्यतिरिक्त आपलं हित होण्याकरिता दुसरं कोणतंच साधन नाही, असा तुकोबारायांचा या अभंगाचा विचार आहे. तुका म्हणे धारी आठवया देही, तुका म्हणे धारी आठवया देही, तुका म्हणे धारी आठवया देही, तुका म्हणे धारी आठवया देही. नाही तरी काही बरे नव्हे, नाही तरी काही बरे नव्हे, नाही तरी काही बरे नव्हे, नाही तरी नाही बरे नव्हे, नाही तरी काही बरे नव्हे, नाही तरी नाही बरे नव्हे, नाही तरी काही बरे नव्हे, नाही तरी नाही बरे नव्हे, नाही तरी काही बरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे धरी आठवया देही नाही तरी काही बरे नव्हे आपुल्या हिताचे नव्होती सायास गृहदारा आस धनवित्त. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. उपस्थित सर्व श्रोत्यांचे अनेक अनेक आभार व्यक्त करतो. ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने संपन्न होत असलेला, भगवान श्री खांडेश्वराच्या कृपा आशीर्वादाने संपन्न होत असलेला भगवंताच्या प्रांगणातला हा अत्यंत सुंदर असा उत्सव आणि या उत्सवातील आजची ही 4थ्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे सुपूर्त केली. तदनिमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालो. इथं आल्यानंतर हे देवस्थान पाहिल्यानंतर मला फार आनंद झाला. म्हणजे आधी मला गोसावी सरांनी थोडीशी कल्पना दिली, मला रमेश भाऊंनी पण कल्पना दिली, पण घरात तुमच्या मुखातून ही कल्पना ऐकत होतो तोपर्यंत फार काही अप्रूप नव्हतं वाटलं.
इथं आल्यानंतर ते जेव्हा डोळ्याने पाहिलं तेव्हा मला फार आश्चर्य वाटलं आणि आनंद झाला त्या गोष्टीचा. म्हणजे एखाद्या अत्यंत मोठ्या परंपरेच्या देवस्थानाला सुद्धा लाजवेल एवढं मोठं हे देवस्थान आहे. अत्यंत सुनियोजित आहे. अत्यंत इंग्रजीत त्याला वेल प्लान्ड म्हणतात. अत्यंत वेल प्लान्ड अशा पद्धतीचं हे देवस्थान आहे. बऱ्याचशा ठिकाणी मंदिरांची योजना असते. भाऊ मी अनेक ठिकाणी मंदिरं पाहिलेली आहेत. म्हणजे एका मंदिराच्या ठिकाणी 4-4, 5-5 मंदिरं पण असतात. पण त्या मंदिरांचीच एवढी दाटीवाटी असते की त्यामुळे कदाचित देवांना पण गुदमरल्यासारखं होत असेल. असं बऱ्याचशा ठिकाणी पाहायला मिळतं. पण इथं तसं नाही आहे. दोनही मंदिरं अत्यंत सुसज्ज आहेत. त्यांच्या समोरची जागा सुसज्ज आहे. मधलं ग्राउंड सुसज्ज आहे. कीर्तनाकरिताचं असलेलं हे जे सभागृह आहे ते तर एवढं सुंदर आहे, एवढं सुंदर आहे. म्हणजे आम्ही कीर्तनकार, तरुण कीर्तनकार जेवढी काही सुशिक्षित आहोत त्या कीर्तनकारांचा आमची चर्चा होत असताना नेहमी असं वाटत असतं की असे हॉल असावेत आणि ते हॉल AC हॉल असावेत की जिथं आता कीर्तनं व्हावीत. म्हणजे हे हॉल काही कमी नाही आहे. म्हणजे आता जे कीर्तनाचा स्टँडर्ड जो चेंज होत चालला आहे की नाही, सुशिक्षितांच्या नजरेमध्ये जो चेंज होत चालला आहे तो कदाचित आम्हाला वाटतं की आमच्या कल्पनेतला हॉल असाच असावा. तो अत्यंत सुंदर आहे. त्याच्यामध्ये प्रकाश भरपूर आहे. सुंदर झुंबर लावलेले आहेत. चांगले पंखे आहेत. हवा भरपूर आहे. आजूबाजूची हवा खेळती आहे. मला तर याचंच नवल वाटत होतं. एवढे पंखे चांगले आहेत. खाली बसायला मॅट चांगले आहेत. चारी बाजूने हवा चांगली येते. मी म्हटलं एवढ्या सगळ्या चांगल्या वातावरणात तुम्ही ऐकाल तर बरं आहे. कारण वातावरण सगळं पूरक करून ठेवलं आहे, पोषक करून ठेवलं आहे की जेणेकरून आपल्याला ऐकता यावं. असं ऐकता यावं, तुम्हाला ऐकता यावं याकरिता सुंदर अशी व्यवस्था या देवस्थानच्या माध्यमातून करण्यात आली. अत्यंत सुंदर देवस्थान आहे. सुशोभित देवस्थान आहे. सुनियोजित आहे. मेंटेन्ड आहे. त्यामुळे ह्या देवस्थानचे मी अनेक आभार व्यक्त करतो. ज्यांच्या परम मार्गदर्शनाने आणि अनेक वर्षाच्या सहकार्याने, संकल्पनेने हा देवस्थान आणि हे उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. सन्माननीय भाऊसाहेब गुंजाळ भाऊंचे अनेक आभार व्यक्त करतो. भाऊंच्या चरणी नतमस्तक होतो. अर्थात सगळीच गावकरी मंडळी आहेत. कुणा एकाचा नामोच्चार नाही. परंतु असं असतं ना की कुणीतरी एक व्यक्तिमत्व असावं की ज्याच्या माध्यमातून सगळ्या गावानं, आपल्या सगळ्या परिसरानं, त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी ते सहकार्य करावं. मी सगळ्या ग्रामस्थांचे पण आभार व्यक्त करीन. भाऊंची सगळीच कारकीर्द मी पाहिली मगाशी. मला फार आनंद झाला. तुमचं वयाचं 82वं वर्ष सुरू असताना तुम्ही धडधाकटपणे चालता आहात की नाही याचं मला नवल वाटलं. आणि हे पाहत असताना माझी एक अपेक्षा आहे तुमच्याकडे. एक छोटीशी अपेक्षा आहे. अपेक्षा एवढीच आहे की माझ्यासारखं तुम्ही पण व्हा असा मला आशीर्वाद द्या. कारण अलीकडं आम्हाला 82 म्हणजे फक्त ऐकायचं, कल्पना पण करायची नाही. आताच्या पिढीनं 70-75च्या पुढे कल्पनासुद्धा करायची नाही. पण तरी ही मंडळी पहा ना, मागच्या पिढीची मंडळी 80-82. मी परवाच्या दिवशी आम्ही नाशिकमध्ये गेलो होतो. 95 वर्षाच्या आजीबाई पाहिल्या. 95 वर्षाच्या अजूनही चालतात. कान तीक्ष्ण, नजर तीक्ष्ण. मी लांबूनच आलो तरी महाराज कधी आलात म्हणून विचारणार. हे फक्त मागचीच पिढी आहे. आता काही नाही आहे. आता बर्गर आणि पिझ्झा खाऊन सगळंच बाजूला झालं आहे. त्यामुळे आता तेवढी काही कल्पना करू शकत नाही. पण या थोडा मोठ्यांनी आशीर्वाद दिला तर होऊ शकतं. म्हणून एक सामाजिक असेल, राजकीय, धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक सर्व क्षेत्रामध्ये भाऊंचं स्वतंत्र काम आहे. भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. भाऊंचे चिरंजीव सन्माननीय रमेश भाऊ गुंजाळ आहेत. रमेश भाऊंचे अनेक आभार व्यक्त करतो. गोसावी सर माझ्या नेहमी संपर्कात राहिले इथं येईपर्यंत, त्यांचे आभार व्यक्त करतो. या कीर्तनामध्ये पुरुष वर्ग जेवढा उपस्थित आहे त्याहून जास्त माता भगिनी वर्ग उपस्थित आहे. मी दोघांचे आभार व्यक्त करतो. आणि मला जास्तीचा आनंद आहे की मागच्या बाजूला सगळा तरुण वर्ग उभा आहे. मला त्या तरुणांचे जास्त आभार व्यक्त करावे वाटतील. 7 ते 9च्या कीर्तनाचं विशेष काही असेल तर 7 ते 9च्या कीर्तनाला तरुण येतील. 7 ते 9च्या कीर्तनाला तरुण येतील. आणि जे तरुण येतील ते तरुण जातील. आता हे पटलं तर पहा, हे लावून घ्या. जे कीर्तनाला जे तरुण येतील ते तरुण जातील. तरुण जाण्याचा हा सोपा पर्याय आहे. ही सगळी तरुण मंडळी आहेत आणि मला याचा आनंद आहे. तरुणांनी कीर्तनाला यावं, भजनाला यावं, वारीला थोडं यावं, यातला आनंद विशेष आहे.
आजच्या दिवसाला नाहीतर मला फार खंत वाटली. भाऊ, पुण्यातून मी इथं आलो आणि अर्ध्या रस्त्यापर्यंत येत असताना गोकुळ अष्टमीचे जेवढे बॅनर्स मी बघितले ना, तेवढे बॅनर्स बघून एकाही गोकुळ अष्टमीच्या पोस्टरवर महात्म्याचा फोटो नव्हता. आता कोणाचा होता ते मला सांगायचं पण नाही आहे. प्रमुख पाहुणा म्हणून एकही साधू महात्मा कुठल्या स्टेजवर नाही आहे, कुठल्या स्टेजवर नाही आहे. का बरं असं आहे? हे संस्कृतीचा ऱ्हास होत आहे. गोकुळ अष्टमी त्याच्याकरता नाही आहे. गोकुळ अष्टमीला त्या स्टेजवरती नको नको ती पाहुणे आणि गणपती आला का जुगार, हे कुठून समीकरण जोडलं आहे मलाच कळेना. समीकरणं जोडली आहेत. हे असं करू नये. आपल्या परंपरा अत्यंत उत्तुंग आणि उन्नत आहेत, त्यांचा ऱ्हास होईल असं कोणी करू नये. हा तरुण वर्ग गोपाळकाल्याचा आजचा दहीहंडीचा दिवस असला तरी आपण कीर्तना करीत आहात. तरुणांचे आभार व्यक्त करतो. मातृभगिनी आहे, पितावर्ग आहे, सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आम्हाला ज्यांनी गायनाची साथ केली, हरिभक्तीपरायण श्रद्धेय संजय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. संजय महाराज, हरिभक्तीपरायण आदरणीय संपत महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. या दोघांचेही मी अनेक आभार व्यक्त करतो. आम्हाला मृदंगाची साथ ज्यांनी केली, हरिभक्तीपरायण आमचे कृष्णा महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. या तिघांकरता एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ही अत्यंत नामांकित असलेली मंडळी आपल्याला या सप्ताहामध्ये प्राप्त झालेली आहेत. हार्मोनियम वादक आहेत, विणेकरी चोपदार आहेत. आणि मला अजून जास्त अभिनंदन करावे वाटतील ते माझ्या मागच्या टाळकर यांचे बरं का. फार गोड आहेत. टाळ फार सुंदर वाजवतात. टाळ वाजवतात, तालात वाजवतात, चुकत नाहीत. त्यामुळे बोलायला असं जोर येतो आपल्याला. फार छान. म्हणून मी 4-5 वेळा मागे बघून व्हेरी गुड म्हटलो त्यांना. म्हणजे मला बरं वाटतं. कीर्तनाचा संपूर्ण रंग हा टाळावर आहे आणि आपण सुंदर पद्धतीनं टाळ वाजवता म्हणून त्यांचे आभार व्यक्त करतो. आमच्या पवार काकांची उत्तम अशी सिस्टीम प्राप्त झाली. अनेक दिवसानंतर त्याची माझी भेट झाली. तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. मग ते यूट्यूबचं लाईव्ह चॅनल असेल किंवा फोटोग्राफर्स असतील, मागच्या बाजूला आचार्य असतील, तुम्हा सगळ्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. माझ्या नियोजित वेळेपेक्षा काहीशी मिनटं मी तुमची जास्तीची घेतली, त्याबद्दल माफी मागतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय, विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले हे देवा पुढे उतर क्षमा पराग महाराज तुम्हा विचारेला अधिकार